प्रिय मतदार बंधूंनो, हितचिंतकांनो, माझ्या सर्व मित्रांनो नमस्कार। मी तुमच्या सर्वांच्या आग्रहास्तव माझी पत्नी नेहा रोपशेख यांचा अपक्ष उमेदवारी अर्ज म्हणून कायम ठेवलेला आहे आणि मी गेल्या 7 ते 8 दिवसापासून सातत्याने या वाढोणा पंचायत समिती गणातील अनेक गावांमध्ये वारंवार 2 ते 3 वेळेस माझी गाठीभेटी झालेली आहेत। परंतु काही मतदारांना मला त्या ठिकाणी भेटताना म्हणजे वेळ अपुरा पडत आहे, म्हणून यासाठी मी ही क्लिप तयार करत आहे। माझ्या सर्व मित्रांनो, माझ्या मतदार बंधूंनो, मी एक काम करणारा तळागाळातील सर्वसामान्य कुटुंबातील मी कार्यकर्ता आहे। काम करीत असताना गोरगरीब कुटुंबाला समोर ठेवून, सर्वसामान्य शेतकऱ्याला समोर ठेवून, सर्वसामान्य व्यापाऱ्याला समोर ठेवून, म्हणजे सगळ्या जाती धर्मातील लोकांना समोर ठेवून मी त्या ठिकाणी काम करीत आहे। अनेक उमेदवार या ठिकाणी जातीपातीचं राजकारण करत आहेत। आम्ही तुम्हाला पैसे देऊ आणि आम्हाला मत द्या असं म्हणत आहेत। मी माझ्या मायमाऊलींना विनंती करतो की पैसे आपण घेतल्यानंतर खूप झालं तर 1, 2 ते 4 दिवस ते पैसे जातात, पण आपल्याला 5 वर्षासाठी चुकीचा प्रतिनिधी जर निवडून आला तर त्या ठिकाणी आपल्याला काय हाल अपेक्षा सहन करावं लागतात हे सगळं तुम्हाला माहीतच आहे। म्हणून माझ्या सर्व मायमाऊलींना विनंती करतो की कोणी पैसे वाटत असतील तर त्या ठिकाणी पैसे घेतली काही माझी अडचण नाही, पण ज्यानं काम करते, ज्यानं रोज माणूस तुमच्या आमच्या सुखदुःखात येते, की जे माणूस तुमच्या आमच्यासाठी तळमळीने त्या ठिकाणी काम करतोय, अशा माणसाच्या, अशा कार्यकर्त्याच्या पाठीशी तुम्ही खंबीरपणे उभे राहावे। माझ्यासारख्या तळागाळातील काम करणाऱ्या कार्यकर्त्याच्या पाठीशी आपण वारंवार मला साथ देत आलात। आपण माझी जात बघितली नाही, आपण माझं पात बघितलं नाही, आपण कोण माझा धर्म बघितला नाही। सगळ्या माझ्या हिंदू बांधवांनी, माझ्या बौद्ध बांधवांनी, मातंग बांधवांनी, मुस्लिम बांधवांनी, सगळ्याच जातीच्या घटकांनी, ओबीसी बांधवांनी, माझ्या सगळ्या सर्व ओबीसी समाजाने सुद्धा मला भरभरून या ठिकाणी प्रतिसाद देत आहेत। आणि मला खात्री आहे निश्चित या ठिकाणी माझी म्हणजे शिट्टी हे चिन्ह या ठिकाणी विजयी होईल याची मला खात्री आहे, कारण मला जो प्रतिसाद मिळत आहे त्याच्यावरून मला वाटत आहे की माझी शिट्टी या ठिकाणी तुमच्या विश्वासाच्या बळावर मी विजयी होईल असं या ठिकाणी गृहीत धरत आहे। परत एकदा माझ्या मायमाऊलींना, सगळ्या माझ्या मित्रांना विनंती करू इच्छितोय की मित्रांनो, जातीपातीकडे न बघता तुम्ही माझ्या कामाला बघा, कारण मी या वाढोणा भागामध्ये, माझ्या वाढोणा खुर्दमध्ये येऊन बघा मी काय काय कामं केलेली आहेत आणि मी कामाच्या बळावर त्या ठिकाणी मतं मागत आहे। म्हणून माझ्या सर्व हितचिंतकांना, मतदार बंधूंना विनंती आहे की आपण पैशाच्या आमिषाला बळी न पडता, आपण कसल्याही या ठिकाणी भूलतापाला बळी न पडता, आपण माझी पत्नी नेहा रोपशेख यांच्या शिट्टी या चिन्हासमोर बटन दाबून आपण प्रचंड मताने विजयी करावं आणि मला आपली सेवा करण्याची संधी उपलब्ध करून द्यावी ही नम्र विनंती। तुमच्या सर्वांचे ऋण निवडून आल्यानंतर मी तुम्हाला सर्वांना, मी त्या पंचायत समितीचा काय फायदा असतो आणि पंचायत समितीचं काय कल्याण करता येतं सर्वसामान्य माणसाचं हे मी दाखवून दिल्याशिवाय, त्या संधीचं सोनं केल्याशिवाय राहणार नाही, एवढं तळमळीने सांगतो। आणि सगळ्या माझ्या बंधूंना परत एकदा विनंती करतो, आपण माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून शिट्टी यांना भरघोस मताने अपक्ष उमेदवार म्हणून या ठिकाणी मतदान करून निवडून द्यावं। जय हिंद, जय महाराष्ट्र।